नमस्कार, मी रुपेश घागी. आज राष्ट्रीय विज्ञान दिन, त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आज माझ्या PhDची 3 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापैकी 2 वर्ष मला जर्मनीमध्ये एक्सपेरिमेंट्स करायचे होते. तर त्याची 2 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे आज जर्मनीमधनं मी UK परत जातो आहे. फ्रँकफर्ट एअरपोर्टला आहे आत्ता. माझ्या अनेक फॉलोअर्सना, मित्रांना मला वाटतं की हा अपडेट नाही आहे की मी सध्या काय करतो आहे. तर मी 2023पासनं युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल UK इथे PhD जॉईन केली आहे फिजिक्स विषयामध्ये आणि त्याचं शेवटचं वर्ष उद्यापासून सुरू होतं आहे, जे मी UK करणार आहे. हा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की काही दिवसांपासून विचार करतो आहे की पुन्हा एकदा रेग्युलरली इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला यावं. अनेक विषय आहे ज्याच्यावर बोलायचं असतं ते बोलावं, परंतु त्याच्यासाठी काही एक बेसिक मला असं वाटतं की डिस्क्लेमर म्हणूया आपण ज्याला, ते करायचं होतं. ते असं की आपलं यूट्यूब चॅनल याआधी पर्टिक्युलरली जे लर्निंग व्हिडिओज आहेत फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समधले जे रिक्वेस्ट असायची स्टुडंट्सकडनं, फक्त त्यावर जास्तीत जास्त व्हिडिओज असायचे. परंतु आपल्यापैकी काही जणांना माहिती आहे, काहींना नाही माहिती आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत पुढे जातो आहे आणि त्यामुळे अनेक विषयांवर मला बोलायचं असतं. अनेक म्हणजे जवळपास सर्वच विषय कदाचित त्यात कवर होतील. मी इलेक्शन्स लढले आहेत, ज्यामुळे राजकीय आपली व्यवस्था आहे त्याच्यावर माझी मतं आहेत, परंतु त्याचबरोबर त्याचे अनेक बारकावे की लोक कशा पद्धतीने विचार करत आहेत, योग्य पद्धतीने अल्टरनेटिव्स देण्यासाठी काय करावं लागेल. तर आर्थिक, सामाजिक, राजकीय हे सगळे विषय असतातच. सोबतच आपल्यापैकी काही लोकांना माहिती आहे की अगदी कमी वयामध्ये, म्हणजे साधारण मला वाटतं मी 18-19 असतानापासून 12thच्या ट्युशन्स घेतो आहे, ज्याच्या माध्यमातून एज्युकेशन कसं इम्प्रूव्ह होऊ शकतं, मुलं कसे विचार करतात, काय टीचिंगच्या बेस्ट मेथड्स काय असू शकतात, ह्या सगळेसुद्धा विषय माझ्यासाठी मला महत्त्वाचे वाटतात. सोबतच खूप चांगले मित्र सोबत मिळाल्यामुळे त्यांना सोबत घेऊन कंपनी स्थापन करणे, शाळा स्थापन करणे, महाविद्यालय असेल किंवा सहकार क्षेत्रामध्ये पतसंस्था स्थापन करणे, ज्याच्यामध्ये माझ्या जवळच्या मार्गदर्शकांचं मला खूप जास्त म्हणजे मार्गदर्शन पण मिळतं आहे खूप छान, आणि त्याचबरोबर खूप सपोर्ट पण मिळतो अनेक शुभचिंतकांचा, ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. तर त्यामुळे याबरोबरच आंदोलनं असतील किंवा वेगवेगळ्या ज्या घटना घडतात त्यामध्ये सहभागी होत असताना एकतर त्याच्यामध्ये पार्टिसिपंट म्हणून, तर कधी नेतृत्व करण्यासाठी, असंही तो अनुभव आहे. ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित करायला गेलं तर ह्या सगळ्या विषयांवर मला बोलायचं आहे आणि प्रायमरी माध्यम मराठी ठेवून हे सगळं यापुढे बोलण्याचा प्रयत्न असेल. तर तुम्हाला हे सगळं आवडणार असेल तर नक्की सांगा. धन्यवाद.